आणि ही चर्चा आज नाही झाली, वर्षानुवर्षे ही चर्चा होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरूपात दिलं की 15 दिवसात जी आर काढतो, नाही निघला. ते म्हणले एजी सोबत बैठक लावली पाहिजे, कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे. एजी सोबत बैठक झाली, आउटपुट काहीच नाही. नमस्कार, story.com फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. धनगर नेते दीपक बोराडे यांचा उपोषणाचा आज आझाद मैदानावरचा हा दुसरा दिवस आहे आणि आत्ताच नुकताच थोड्या वेळापूर्वी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे हे भेटून गेले आहेत. सर, आत्ताच थोड्या वेळापूर्वी कृषी मंत्री दत्ता भरणे येऊन गेले. ते धनगर समाजाचेच मानले जातात. काय नेमकी चर्चा झाली? धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचा हा लढा सुरू आहे. आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणाचा दुसरा दिवस आणि दत्ता मामा हे धनगर समाजाचे नेते असल्यामुळं ते या ठिकाणी भेटून पाठिंबा देऊन गेले. सविस्तर अशी चर्चा केली. सरकारचा एक ते भाग आहेत, पण समाजाचाही एक भाग आहे म्हणून ते या ठिकाणी आले होते. मी त्यांना समाजाच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना विनंती केली की तुम्ही सरकारचा एक भाग आहात, तर तुम्ही या भावना, आमच्या तीव्र भावना आमच्या शब्दात तुम्ही सरकारपर्यंत पोहोचाव्या. त्यांनी त्या पोहोचवल्या. त्यांनी काय आश्वासन दिलं? नाही, दत्ता मामा काय आश्वासन देणार आहेत? ते म्हटले की तुमच्या भावना मी पोहोचवतो आणि काय याच्यातून मार्ग निघेल, काय होतंय त्यासाठी मला जे काय करता येईल ते मी करतो. त्यांच्या हातात काय, त्यांच्या हातात असतात त्यांनी जी आर काढला असता, त्यांच्या हातात असतं त्यांनी सर्टिफिकेट दिलं असतं. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, मात्र सरकारातल्या मुख्यमंत्र्यांकडून वगैरे तुमची काय चौकशी झाली? काय चर्चा करण्यासाठी निमंत्रण वगैरे? मुख्यमंत्री महोदयांसोबत 4-5 दिवसापूर्वी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा आज नाही झाली, वर्षानुवर्षे ही चर्चा होते. ही चर्चा सकारात्मक होते, पॉझिटिव्ह होते, चांगली होते, पण आउटपुट निघत नाही ना. मी 16 दिवस पंढरपूरला उपोषणाला होतो, माझ्यासोबत 5 भवानके होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी लिखित स्वरूपात दिलं की 15 दिवसात जी आर काढतो, नाही निघला. मी सप्टेंबर मध्ये 16 दिवस उपोषण केलं. मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर बैठक झाली, त्यावेळेसही सकारात्मक चर्चा झाली, आउटपुट काहीच नाही. ते म्हणले एजी सोबत बैठक लावली पाहिजे, कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे. एजी सोबत बैठक झाली, आउटपुट काहीच नाही. पण आता राहिलं काय? म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांपेक्षा या राज्यात दुसरं कोणी मोठं आहे का? तर नाही. मग आता सर्वोच्च नेत्यासोबत, सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीसोबत चर्चा झाली, रिझल्ट काहीच नाही. त्यांनी सांगितलं एजी सोबत बैठक करून कायदेशीर बाबी तपासू. ती सुद्धा बैठक मागच्या सप्टेंबर वेळेस झालेली आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये, सप्टेंबर 25ला. आता चर्चेचं काही राहिलं नाही. त्याच्यामुळे मी त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे विनंती केली होती की साहेब, आपणच अभ्यासकांची, तुमच्या एजीशी कोणाशी चर्चा करायची ती करा आणि निर्णय द्या. आता आमच्याकडं चर्चा करण्यासाठी काही देण्यासाठी काही नाही, सगळे चर्चा झालेली, पुरावे सगळे दिलेले आहेत. आता तुम्ही या राज्यामध्ये 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला जे धनगर आहेत ते धनगर आहेत असं वाचावं आणि जी आर काढावा, किंवा त्यांना आपण पर्याय सुचवले होते. आता त्याच पर्यायामध्ये जर ते करता येत नसेल त्यांच्या दृष्टीनं, तर त्यांनी माननीय राज्यपाल महोदयांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना केंद्र सरकारला शिफारस पाठवून महामहिम राष्ट्रपतींच्याकडनं एक स्पेशल ऑर्डिनन्स पास करून धनगर हे धनगर आहेत हे करून आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करावे. दुसरा पर्याय फडणवीस साहेबांकडे आता काही नाहीये. हो, या ठिकाणी उपोषणाची विशेष असे काही नियम आहेत. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या ठिकाणी उपोषण. काल तुम्ही रात्री कुठं काढलात? आम्ही रात्री कायद्याचा सन्मान करत, पोलिसांच्या सूचनेचं पालन करत, काल पोलिसांनी आम्हाला परवानगी दिल्यामुळं, कारण मी सांगितलं तुम्ही परवानगी दिली तर मी बाहेर जाईल, काल परवानगी दिल्यामुळं मी बाहेर गेलो. बाहेर रोडवरच फुटपाथवर थांबलो होतो. सकाळी 9 वाजता नियमाप्रमाणे इथं आलो. आजही प्रशासन एकतर सरकारनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, मी सांगितल्याप्रमाणे एकतर जी आर काढावा किंवा केंद्राला शिफारस पाठवून महामहिम राष्ट्रपतींकडनं स्पेशल ऑर्डिनन्स पास करून घ्यावं. ते जर संध्याकाळपर्यंत झालं नाही तर संध्याकाळी पोलिसांनी पुन्हा आम्हाला उद्या बसण्याची परवानगी द्यावी, पुन्हा आम्ही उद्या येऊन बसतो. आणि परवानगी नाही दिली तर इथंच बसतो. काय करायचं प्रशासनानं ठरवावं. मागच्या वेळेस फार मोठी गर्दी होती, मात्र या वेळेस काही गर्दी थोडीशी कमी जाणवते. नाही, गर्दीचं कारण असं आहे की एकतर
4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांसोबत सविस्तर चर्चा झाली होती. मी त्यांना सांगितलं होतं की चर्चा झालेली आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, अभ्यास झालेला आहे, तुम्ही निर्णय करा. मला अपेक्षित होतं काल ते निर्णय करतील, त्याच्यामुळे आम्ही लोकांनाही फारसं आवाहन केलं नव्हतं या म्हणून. हा एक भाग. दुसरा भाग, थोडस लोकांचे लग्न असतील, पाऊस पडला, शेतीचे कामं, त्याच्यामुळे आम्ही फोर्स केला नाही. पण आज आम्ही फोर्सफुली सांगतोय लोकांना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगर बांधवाला विनंती आहे, तुम्हाला जर तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करून घ्यायचं असेल ते तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या आता कामधंदे सोडा, पिकं सडत असतील सडू द्या, लग्न लय तुम्ही नसले तर लग्न लागणार नाही असं नाहीये. तानाजी मालुसरे म्हणले होते, आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. हे तानाजी मालू सारखे लोक होते म्हणून स्वराज्य निर्माण झालं. तुम्ही तुमचे कामधंदे सोडा आणि मुंबईची वाट धरा. उद्या तुम्ही जर ताकदीनं मुंबईनं आलात तर मी खात्रीनं सांगतो, उद्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र सरकारला GR काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण कधी तुम्ही इथं आलात तर, नाहीतर नाही. हो, इतर धनगर नेत्यांसोबत तुमची काय चर्चा होते का या उपोषणाच्या संदर्भात किंवा या आरक्षणाच्या संदर्भात? ते आता जे बांधव आमच्याशी बोलतात किंवा आम्ही त्यांच्याशी बोलणं होतंय, ते सगळे सांगतायत की ताकदीनं आमच्या सोबत आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा लढा ताकदीनं लढायचा आणि जिंकायचा हा सर्वांचा निर्धार आहे. कोणाकोणासोबत तुमची चर्चा झाली काय? सगळेच. आता काय, एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं नाही घेतलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून सगळेच नेते. आता उद्या सरकारच्या कुठल्या निर्णय, आज कोणी सरकारमधलं शिष्टमंडळ कोणी आज भेटणार आहे का? नाही, अजून काही अधिकृत आमच्याकडे काही तसं आलं नाही. पण जे आले भेटायला त्यांचं स्वागत आहे, चर्चा करायला आले स्वागत आहे. हे होते दीपक बोराडे. थोड्या वेळापूर्वी दत्तामामा भरणे या ठिकाणी येऊन गेले. मात्र अजून सरकारमधल्या लोकांशी कुठलीही चर्चा अद्याप सुरू नाही. मात्र आम्ही या उपोषणाला आणि आंदोलनावर ठाम आहोत अशी गर्जना दीपक बोराडे यांनी केली आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, आझाद मैदान, मुंबई.